हाय नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण कटोरी ब्लाउजची कटिंग तुमच्या आग्रहाखातर आपण पाहणार आहोत, ठीक आहे। जेणेकरून तुमचा पण त्यात विसर पडू नये त्याच्यासाठी पाहणार आहे। 2-3 दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते, त्याबद्दल मनापासून सॉरी। काही पर्सनल रिझन असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते। इथून पुढे आपले व्हिडिओ नक्की कंटिन्यू येतील। काही कमेंट्स असतील तर कमेंटमध्ये प्रश्न असतील तर नक्की विचारा, आपण त्याच्यावरती नक्की पुढचे पाहूया, ठीक आहे। ह्याच्यानंतर प्रिन्स कट आणि प्रिन्स कट नंतर आपण पुढच्या आता टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत। आज आपण पाहणार आहोत, ठीक आहे। पहा, इथं पूर्ण उंची आपण घेतलेली आहे 12 + 1 13 इंच। शोल्डर 5.25 इंच घेतलेले आहे, बरोबर। मुंडा किती घेतला आहे? मुंडा 5 इंच घेतलेला आहे, बरोबर। वनपोट छाती 8 + 1.5 इंच, बरोबर, म्हणजे 9.5 इंच आपण वनपोट छाती घेतलेला आहे स्टिचिंग मार्जिंग सहित। वनपोट कंबर 7 इंच + 1.5 इंच स्टिचिंग मार्जिंग, बरोबर। आपलं किती येत आहे? 8.5 इंच येत आहे वनपोट कंबर। शोल्डर पट्टी 2.5 + अर्धा, आवडीनुसार शोल्डर पट्टी घेतली तरी चालू शकते, चालते, ठीक आहे। पहा, शोल्डर पट्टी आपण 3 इंच घेतलेली आहे, पुढचा गळा 6 इंच, मागचा गळा 8 इंच आणि बाही उंची 4.5 + अर्धा, म्हणजे बरोबर आपली बाही उंची 5 इंच येत आहे। आपली बाही उंची इथं अस्तरची असल्यामुळे आपण अर्धा इंच ऍड केलेला आहे। पहा, विदाउट अस्तरसाठी आपण किती ऍड करतो? 1.5 इंच ऍड करतो। इथं आपला अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपण अर्धा इंच इथं ऍड केलेलं आहे, ठीक आहे। पाठीमागचा गळा जास्त डीप नाही, 8 इंचचा आहे, त्याच्यामुळे आपण शोल्डर 5.25 घेतलेली आहे, ठीक आहे। आणि आपली साईज किती आहे? बरोबर 32 साईज आहे आपली कटोरी ब्लाउजची, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण जास्त कोण शोल्डर आपण आपली इथं येत नाहीये, ठीक आहे। जर इथं जास्त वनपोट छाती आपली जर जास्त असती, ठीक आहे, साईज मोठी असती, तर शोल्डर आपली इथं जास्त आली असते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर गळा पण आपला जास्त डीप नाहीये, बरोबर ना। त्या गळ्यानुसार सुद्धा आपण शोल्डर आपण घेत असतो। इथपर्यंत समजलं। आता ह्याची आपण कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे। ते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ आपला पहा, ठीक आहे। आणि शोल्डर 5.25 घेतलेली आहे आपण। ह्याच्यात आपण काय केले आहे? स्टिचिंग मार्जिंग आपल्याला आपण ह्याच्यात काय केलेली आहे? ऍड केलेली आहे, ठीक आहे। एकदम नाजूक साईजचा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याची मापी आपण काढलेली आहे, ठीक आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया, ठीक आहे। पहा, आता काय करायचं आहे आपण, बरोबर आपण काय करतो? बरोबर आपण पेपर घेतो, बरोबर ना। पेपर घेतल्यावरती काय करतो? आपण व्यवस्थित पद्धतीने फोल्ड करून घेतो, बरोबर। आणि जी ओपन बाजू ती पुढच्या साईडला ठेवतो आणि जी बंद बाजू आहे अशा पद्धतीने ती काय करतो? आपल्या साईडनी आपण ठेवून घेत असतो। तर पहा, इथं आपण काय करायचं आहे? बरोबर आपण टेप ठेवून काय करायचं आहे? पूर्ण उंची काय आपली असेल ना ती आपण टाकून घ्यायची आहे। पूर्ण उंची आपली किती आहे? 12 + 1 13 इंच, बरोबर। मग 13 इंचावरती आपण काय करायचं आहे? बरोबर इथं मार्किंग करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण इथं सुद्धा अजून एक मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही लाईन काय होईल? सरळ व्यवस्थित येईल, तिरकी येणार नाही, म्हणून इथं सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची असते पूर्ण उंचीची, बरोबर। आपण काय केलेलं आहे? 13 इंच आपण इथं घेतलेली आहे, इथं सुद्धा आपण 13 इंच घेतलेली आहे। साधारणतः आपण काय करायचं आहे? स्केलच्या सहाय्याने काय करायचं आहे? दोन्ही आपल्याला जॉईन करून घ्यायचं असतं, ठीक आहे। हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? ह्याच्यावरती काहीच करायचं नाही। ही आपली कंबर रेषा झाली। डायरेक्ट आपल्याला इकडे शोल्डर रेषेकडे जायचं आहे, म्हणजे इथून इथं ही आपली शोल्डर रेषा असते। पहा, शोल्डर आपली किती आहे? शोल्डर 5.25 इंच आहे, तर 5.25 इंच बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे। 5.25 इंचावरती काय करायचं आहे? मार्किंग करून घ्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर काय करायचं आहे? तसंच टेप आपल्याला ठेवायचा आहे आणि शोल्डर पट्टी टाकायची आहे। शोल्डर पट्टी किती घेतलेली आहे? शोल्डर पट्टी बरोबर आपली 3 इंच आहे, तर शोल्डर पट्टी आपण काय करायचं आहे? टिक मार्क करून घ्यायची आहे। काय करायचं? 3 इंचावरती बरोबर आपण टिक मार्क करून इथं घ्यायची आहे, पहा अशा पद्धतीने। इथं असं स्टेप ठेवायचा आहे, पुन्हा हा टेप उचलायचा आहे आणि इकडे काय करायचं आहे? आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे। पहा, लक्षात घ्या, मुंडा आपल्या बरोबर किती आहे? मुंडा आपला 5 इंच आहे, तर आपण इथं बरोबर 5 इंचावरती काय करायचं आहे? अशा पद्धतीने टेप ठेवून काय करायचं आहे? इथं मार्किंग करून आपण घ्यायची आहे, बरोबर। आणि अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे? पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे स्केलचाच वापर करा, जेणेकरून तुमची ही लाईन जी आहे ना व्यवस्थित पद्धतीने परफेक्ट अशा पद्धतीने येईल, ठीक आहे। पहा, आता नंतर काय करायचं आहे? असा स्टेप आपल्याला ठेवायचा आहे आडवा आणि तर पहा, इथं काय केलं आहे? वनपोट छाती आपण टाकणार आहोत, बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला। आणि टेप ठेवल्यानंतर बरोबर वनपोट छाती आपली 32 साईज आहे, 32 साईजची किती येणार आहे? वनपोट बरोबर किती? 8 इंच, तर 8 इंचावरती बरोबर आपण काय करायचं? इथं मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करायचं आहे, म्हणजे टोटल आपल्या बरोबर 9.5 इंचाचं हे होत आहे। इथून इथं आपलं 1 कंबर टाकली आणि तिथून पुढे आपण 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन टाकली। आता हे दोन्ही पॉईंट काय करायचं आहे? आपल्याला बरोबर आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे, ठीक आहे। म्हणजे ही रेष कोणती झाली मग आपली? ही रेष आपली बरोबर छातीची रेषा आपली झाली, ठीक आहे। पहा, अशा पद्धतीने आता काय करायचं आहे? बरोबर आपल्याला इथं 1/4 कंबर जी आहे ना, 1/4 कंबर आपल्याला टाकायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करायचे आहे। टक्ससाठी सुद्धा 1 इंच ऍड करायचं असतं। आणि त्याच्यानंतर आपण मुंड्याकडे जाऊया। अगोदर हे पूर्णपणे आपण बेस आपला क्लिअर करून घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढचा स्टेप घेऊया। पहा, इथं बरोबर कंबर रेषेवरती टेप ठेवायचा आहे। 1/4 कंबर आपली किती आहे? 7 इंच, तर 7 इंचावरती बरोबर काय करायचं आहे? इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेतल्याच्या नंतर मार्किंग करून 7 इंच घेतली, त्याच्याबरोबर आपण 1 इंच बॅक टक्ससाठी वाढवले आहे। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाचा बरोबर काय करायचं आहे? इथून पुढे आपल्याला इथं जेवढा 1.5 इंच घेतला तेवढं इथं सुद्धा 1.5 इंच आपल्याला स्टिचिंग मार्जिनसाठी ऍड करायचं असतं, तर घेऊया आपण ते, ठीक आहे। इथून इथे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतलं। आता काय करायचं आहे? हे दोन्ही पण काय करायचं आहे? आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता काय करायचं आहे? हे दोन्ही पण पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत? जॉईन करून घ्यायचे आहेत। आणि काय करायचं? त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपल्याला मुंडा आपल्याला टाकून घ्यायचा असतो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. आणि आजचा व्हिडिओचा शेवट सुद्धा अजिबात विसरू नका. तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहा, इथून इथं आपल्याला किती घेतो मुंडा, आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून इथं फ्रंट मुंड्यासाठी आपण काय करतो 1 इंच घेतो बरोबर. आणि इथून इथे किती घेतो 1.5 इंच घेतो. आता इथून इथं आपण अर्धा इंच घेतो बरोबर, सरकवतो. पण आपला डीप गळा नाहीये, त्याच्यामुळे रेग्युलर आपण काय करणार आहोत, इथं मुंड्याचा आकार, मुंड्याचा शेप आपण देऊन घेणार आहोत. ठीक आहे, पहा असा टेप तिरका ठेवला, इथून इथं बरोबर काय केलं 1 इंच घेतलं आणि नंतर 1.5 इंचाचा पॉईंट घेतला. इथून इथे 1 इंच आणि इथून इथं 1.5 इंचाचा पॉईंट बरोबर. हे दोन्ही पॉईंट आपण घेतले. आता काय करायचं आहे, ह्या पॉईंटनी बरोबर आपल्याला काय करायचं आहे, इथं मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. पहा आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया व्यवस्थित पद्धतीने. अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार इथं देऊन घेतलेला आहे. आता इथून खालचा सुद्धा आकार म्हणजे फ्रंट मुंड्याचा सुद्धा आकार, इथं उलट्या साईडला माझा हात असल्यामुळे पेपर असल्यामुळे व्यवस्थित शेप इथं देता येत नाही. तर पहा इथपर्यंत आपण आलो की इथून पुढे काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित खाली असं पाव इंच काय करायचं आहे, खाली आपल्याला डाऊन जायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला काकेत आपल्या काय होतं चुन्या येत नाहीत. आणि हे दोन्ही काय करायचं, हे आपल्याला घ्यायचं नसतं, हे कट आपलं होऊन जाणार आहे. म्हणजे आपला मेन मुंडा हाच येणार आहे. ठीक आहे, पहा इथपर्यंत समजलं. आता बरोबर आपल्याला काय करायचं आहे, इथून असा टेप ठेवायचा आहे आणि बरोबर फ्रंट मुंडा आपला पुढचा गळा किती आहे ते असा तिरका टेप ठेवून आपल्याला पुढच्या गळ्याचं माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. पुढच्या गळ्याचं माप आपल्या बरोबर 6 इंच आहे, तर 6 इंचावरती आपण इथं पॉईंट घेतलेला आहे. आणि हा पॉईंट घेतल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर अशा पद्धतीने आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने टेप किंवा स्केल ठेवा अशा पद्धतीने आणि इथं बॉक्स तयार करून घ्या. बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं कशा पद्धतीने शेप द्यायचा आहे गळ्याचा ते तुम्हाला सांगते एक ट्रिकने. गळ्याचं तुमचं इथं जास्त पसरट जर असेल ना बरोबर, जास्त पसरट असेल तर तुम्ही इथं जास्त पाऊण इंच किंवा विदाऊट माप न घेता असा पसरट पद्धतीने गळा काढू शकता. पण जर गळा तुमचा जास्त पसरट नसेल, पसरत आवडत नसेल, तर इथून इथं बरोबर 1 इंच पाऊण इंच तुम्ही इथं माप घेऊ शकता. मी साधारणतः इथं पहा मला हाताने हातानेच इथं व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने गळ्याचा शेप येत आहे, तुम्ही व्यवस्थित माप घेऊन सुद्धा शेप देऊ शकता. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आज आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करत आहोत बरोबर ना. आता हा बेस झाला, इथून इथं आपण क्रॉस पट्टीचं माप टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण कटोरीचा शेप देणार आहोत. कटोरीचा शेप देण्यासाठी एक परफेक्ट आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मस्त आणि एकदम इझी स्टेप तुम्हाला सांगणार आहे बरोबर. आणि ट्रिक सुद्धा सांगणार आहे जेणेकरून कटोरीचा शेप तुमचा एकदम व्यवस्थित परफेक्ट अशा पद्धतीने येणार आहे. पहा इथून इथं काय करायचं आहे, 2.5 इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे. इथून इथं 2.5 इंचाचा पॉईंट घेतला आणि इथून इथं सुद्धा आपल्याला किती पॉईंट घ्यायचा आहे, 2.5 इंचाचाच पॉईंट आपल्याला घ्यायचा. पहा अशा पद्धतीने आपण पॉईंट घेतला आहे. हा पॉईंट माझ्याकडून चुकून झाला. इथून इथं 2.5 इंच आणि इथून इथं 2.5 इंचाचा पॉईंट आपण घ्यायचा आहे. ठीक आहे, साधारणतः इथून इथपर्यंत काय करायचं आहे, हे दोन्ही पॉईंट काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टीचा आकार देणार आहोत. इथून पुढे काय करायचं, पहा अशा पद्धतीने एक जॉईन दोन्ही करून घ्यायचं आहे किंवा जॉईन नाही केलं तरी चालू शकतं. निम्म्यापर्यंत तुम्ही रेष अशा पद्धतीने तुम्ही इथं रेष देऊ शकता. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने इथून इथं काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. साधारणतः पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथून बरोबर आपल्याला 1 इंचाचा पॉईंट इथून इथं वरती घ्यायचा आहे बरोबर, जिथं बंद बाजू असते तिथे. पहा आता इथून इथं काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, शेपचा आकार इथं अर्धा करून आपल्याला देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा आकार बरोबर. पहा अशा पद्धतीने जास्त काय करायचं आहे, जास्त स्ट्रेट पण नको आपल्याला आणि जास्त गोल पण नको. पहा अशा पद्धतीने शेपचा आकार तुम्ही देऊन घेऊ शकता. पहा आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर अशा पद्धतीने इथं टेप ठेवायचा आहे. इथून खाली आपले 4.5 ते 5 इंचाचा 5.5 इंचाचा माप आपल्याला घ्यायचा आहे कटोरीचा आकार देण्यासाठी. ठीक आहे, इथून इथं जर गळा जास्त डीप असेल तर खालून वरती आपल्याला माप टाकायचं असतं. साधारणतः किती, पहा इथं अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथून इथं काय करायचं आहे, टेप ठेवून 1.5 ते 1.25 इंचाचं अंतर घ्यायचं असतं किंवा साधारणतः तुम्ही आपल्या अंदाजे घेतलं तरी चालू शकतं. जिथं हा आपला आकार येतो बरोबर ना, गळ्याचा जास्त खाली शेप असला म्हणजे गळा जर डाऊन असला तर हा शेप आपला इथला पॉईंट आपला चेंज होतो. गळा जर जास्त वरती असला तरी सुद्धा इथला पॉईंट आपला चेंज होतो. त्याच्यामुळे एक तुम्हाला ट्रिक सांगते. पहा इथून इथं जेव्हा आपला इथं गळा असतो, गळा जेव्हा इथून खाली असा खाली उतरत जातो किंवा आतल्या साईडला राऊंड होत जातो बरोबर ना, तिथून खाली जास्त 1.5 इंचाचं बरोबर आपल्याला काय करायचं, इथं पॉईंट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पहा जर तुम्ही वरून माप टाकलं कधी इथं पॉईंट येऊ शकतो, कधी इथे येऊ शकतो बरोबर ना. त्याच्यामुळे काय करायचं आहे, इथून जिथून आपला गळा जास्त डाऊन होत असतो खाली, तिथून खाली 1.5 इंचावरती आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट देऊन घ्यायचा आहे बरोबर. म्हणजे हा आपला परफेक्ट कटोरीचा आकार देण्यासाठी हा आपला पॉईंट झालेला आहे. पहा इथं कटोरी आपली किती आहे बरोबर. कटोरीचं आपल्या इथं बरोबर माप टाकण्यासाठी जर तुम्हाला कटोरी माहिती नसेल, कटोरीचं माप तुम्हाला माहिती नसेल, मी जाणून बुजून मुद्दाम मगाशी त्या ह्याच्यामध्ये मापांमध्ये कटोरीचं माप टाकलं नव्हतं, कारण ज्यांना कटोरीचं माप माहिती नाहीये अंगावरून वगैरे माप घेतल्यावरती, तेव्हा काय करायचं आहे बरोबर, हे आपल्याला समजायला पाहिजे ना. मग त्यासाठी काय करायचं आहे, बरोबर अशा पद्धतीने काय करायचं आहे, टेप आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीने इथं ठेवून घ्यायचा आहे आणि याचं माप बघायचं आहे किती भरते ते.
पहा अशा पद्धतीने टेप ठेवला. माप बरोबर आपलं किती भरत आहे 9.5 इंच. 9.5 इंचाचा मग जिथून इथपर्यंत जेवढा आपलं टेप माप भरत आहे ना त्याचं काय करायचं आहे आपल्याला हाफ काढायचा असतो. काय काढायचं असतं हाफ काढायचा असतो. 9.5चा हाफ किती आला साधारणतः पहा आपण तो हाफ काढायचा आहे आणि तिथं काय करायचं आहे पॉईंट देऊन घ्यायचा आहे. 9.5चा हाफ किती आला 9.5चा हाफ साधारणतः 4.25 आला बरोबर. पहा अशा पद्धतीने मग काय करायचं आहे इथून टेप ठेवायचा आहे. इथून इथं सरळ टेप ठेवून आपल्याला काय करायचं आहे 4.25 इंचावरती काय करायचं आहे आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. पॉईंट देऊन घ्यायचा बरोबर. अशा पद्धतीने टेप ठेवून बरोबर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ह्याचा आणि ह्याचा जेवढं माप भरल त्याचा मिडल पॉईंट म्हणजे मध्य काढायचा आहे. तो झाला आपला कटोरीचा पॉईंट. जेव्हा आपल्याला कटोरी माहित नसते तेव्हाच सांगते. ठीक आहे. पहा आता इथून काय करायचं आहे बरोबर शेप देण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला. काय करायचंय इथून असं आपला किती इथून पुढच्या मुंड्यापासून इकडे किती आपलं माप साधारण भरलं पाहिजे कटोरीचा आकार बरोबर. कटोरीचा आकार आणि पुढचा मुंडा ह्याच्यात 2 ते 2.5 इंचाचं आपलं माप भरलं पाहिजे. मग पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि बरोबर टेप ठेवून काय करायचं आहे इथं बरोबर 2 इंचाचा पॉईंट किती 2 साधारणतः 2 इंचाचा पॉईंट बरोबर आणि 2.5 इंचाचा एक पॉईंट असा 2 पॉईंट आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरोबर. इथून इथे 2 इंचाचा ते 2.5 इंचाचा पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही पॉईंट ज्या पॉईंट मधून आपलं जात आहे आकार शेप त्या पॉईंट मध्ये घालून जाऊन द्यायचा आहे. जर 2 इंचावर व्यवस्थित जात असेल तरी चालू शकतो 2.5 इंचावर जात असेल तरी चालू शकतो. ठीक आहे. पहा इथून असा आकार आपण दिला तर व्यवस्थित आकार वाटणार नाही चांगला बरोबर ना. शेप पण व्यवस्थित दिसणार नाहीये. नेहमी प्रत्येक साईज मध्ये ह्याच्यातूनच आपला शेप कटोरीचं जाईल असं नाही आणि ह्याच्यातूनच जाईल असं सुद्धा नाहीये. ह्या दोन्ही मधून गेला तरी चालू शकतो. ह्याच्यावरून गेला तरी चालू शकतो. ह्याच्यावरून गेला तरी चालू शकतो. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे व्यवस्थित. टेप ठेवून आपल्याला काय करायचं आहे सरळ थोडीशी रेष काढून घ्यायची आहे आखून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने रेष आखून घेतली. आता ह्याच्यावरती आपल्याला बरोबर कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथून तिरकी तुम्ही रेष दिली तरी चालू शकते. पहा इथून काय करायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचा काय करायचा आहे शेप देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने किती इझी पद्धतीने आपण कटोरीचा शेप दिलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. अशा पद्धतीने आपण कटोरीची ड्राफ्टिंग केलेली आहे. ही झाली आपली क्रॉस पट्टी, ही झाली आपली कटोरी बरोबर. ही झाला आपला पुढचा गळा, हे झाले आपल्या मुंड्याचे दोन्ही शेप. इथपर्यंत समजलं. आता आपल्या कटोरी किती भरली 4.25 इंच बरोबर. इथं लिहायचं 4.5 इंच बरोबर ना. कारण कशासाठी लिहायचं 4.5 आपल्याला समजायला पाहिजे आपली कटोरीचं माप किती भरलेलं आहे. त्यामुळे लगेच लिहून घ्यायचं आहे आपण इथून इथं किती कटोरीचा पॉईंट टाकलेला आहे 4.5 इंच. तर आपली कटोरी झाली 4.5 इंचाची. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कटोरी कशी पद्धतीने वाढवायची आहे ह्याची सुद्धा तुम्हाला ट्रिक पुढे सांगणार आहे. ठीक आहे. तर चालत आपण ह्याची कटिंग करून घेऊया आणि नंतर मग कटोरी कशी वाढवायची ते पाहूया. ठीक आहे. तर पहा इथून आपण पूर्णपणे अशी कटिंग करून घेणार आहोत. आता इथं तुम्हाला सांगते हा जे मी क्रॉस केलेला भाग होता ना हा आपल्याला कट करायचा नाही. कट कुठून करायचा आहे त्याच्या खालून जे पाऊल आपण डाऊन घेतलं आहे ना तिथून आपल्याला काय करायचं आहे कटिंग करायची आहे. ह्या गोष्टी बारीक सारीक लक्षात घ्या ज्याच्यामुळे तुमची कटिंग चुकणार नाही. व्यवस्थित पद्धतीने स्टिचिंग करताना सुद्धा परफेक्ट पद्धतीने स्टिचिंग होऊन फिटिंगला व्यवस्थित ब्लाउज बसणार आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण ह्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि फ्रंट मुंडा आपल्याला कट करताना तुम्हाला सांगते फ्रंट मुंडा कट करताना काय करायचं आहे पूर्णपणे ओपन करून घ्यायचा आहे पार्ट हा आपल्याला. नंतर आपल्याला काय करायचं आहे फ्रंट मुंडा आपल्याला काय करायचा आहे इथं कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला पाठीमागचा भाग सुद्धा कट होणार नाही त्याची काळजी आपण घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने काय करायचं आहे व्यवस्थित पद्धतीने मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. साधारणतः पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा ह्याच्यामध्ये आपलं अंतर किती भरलं पाहिजे सॉरी इथून अर्धा इंचाचं अंतर आपलं भरलेलं पाहिजे फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडामध्ये. ठीक आहे. इथपर्यंत पहा अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे बरोबर आपल्याला मधला भाग काय करायचा आहे काढून घ्यायचा आहे. मधला भाग आपण काढून घेऊया कट करून घेऊया. पहा अशा पद्धतीने हा आपला काय झाला हा आपला बॅक पार्ट झाला बरोबर ना. हा आपला बॅक पार्ट झाला. हा आपण आता पाठीमागे सेपरेट ठेवून देऊया. आता आपली ह्याची कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. ह्याची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते पण पहा स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तुम्ही बिगिनर असाल तर आपली व्हिडिओ नक्की तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्ही सर्व काही छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला समजून देतील आणि तुम्ही शिकून निघाल. आपले फ्री शिलाई क्लास आपला चालू झालेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर कमेंट करून नक्की विचारा. ठीक आहे. आणि तुम्हाला आणखी नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील त्या सुद्धा कमेंट करून सांगा. आपण ते सुद्धा सर्व काही घेणार आहोत. ठीक आहे. ह्याच्यानंतर प्रिन्स कट आणि प्रिन्स कट नंतर आपण काय घेणार आहोत प्रिन्स कट नंतर आपण वन पीस घागरा वगैरे ड्रेस सुद्धा आपण शिकणार आहोत. ठीक आहे. ते पण एकदम फ्री मध्ये घर बसल्या. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण कटिंग केलेली आहे व्यवस्थित. आपण मुंडा काढून कटोरीचा आकार शेप काढून घेतलेला आहे. ह्याच्यानंतर काय करायचं आहे आपण गळ्याचा शेप कट करून घेणार आहोत. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने. आता हा झाला आपला काय झाला कटोरीचा साईडचा शेप झाला बरोबर ना. ही झाली आपली कटोरी. ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर ही काय झाली, त्याच्यानंतर ही झाली आपली क्रॉस पट्टी. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ठीक आहे, आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे ते आपण पुढे पाहूया. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हा आपला बॅक पार्ट झाला, बरोबर, हा आपला फ्रंट पार्ट झाला. आता कटोरी आपण वाढूया आणि व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला जर बाहीची कटिंग कशा पद्धतीने परफेक्ट पद्धतीने ह्याला करायची आहे ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ नक्की बघेन, नक्की पाठवेल, अपलोड करेल. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ह्याचे माप घेऊन व्यवस्थित पद्धतीने कशी बाही कटिंग करायची आहे किंवा कुठल्याही साईजला कशा पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे हे तुम्हाला जसं पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर नक्की सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे ऑलरेडी, त्याची लिंक नक्की देईल. परंतु जर तुम्हाला अजून व्हिडिओ जर डीपमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया. चला मग तर आपण आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ती पाहूया. पहा, अशा पद्धतीने काय करायचे आहे, कटोरी आपली घ्यायची आहे. कटोरी कधी पण मी ह्याच्यावरती पण व्हिडिओ बनवला आहे स्पेशल कटोरीचं कशा पद्धतीने वाढवायची आहे. ठीक आहे, तर आता पहा, अशा पद्धतीने आपण आपल्याला कटोरी अजिबात ठेवायची नाहीये. कटोरी आपल्याला नेहमी तिरक्या पद्धतीनेच ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची असते, जेणेकरून आपल्याकडे कटोरीचा पप पण व्यवस्थित येतो आणि व्यवस्थित फिटिंगला आपली कटोरी बसते. चला तर मग आपण हे कडणी आपल्याला ड्रॉ करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे ते. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. आपली व्हिडिओ आवडत असेल, जरा जरी आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपली व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, चला तर मग मला सांगा कोण कोण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे ते. पहा, अशा पद्धतीने आपण कडणी काय केलं आहे, व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे आपली कटोरी, बरोबर. ह्याच्यावरती पण आपल्याला 5.25 इंच टाकायचं आहे कटोरीचं साईज, जेणेकरून आपल्याला नंतर लक्षात यावं. कटोरीला जेव्हा आपण टक्स टाकतो त्यावेळेस आपल्याला हे माप लागतं. ठीक आहे, नाही तर मग डायरेक्ट ह्याच्यावरती तुम्ही टक्स टाकून घेतल्यावरती ह्या मापाची जास्त गरज पडत नाही मग. ठीक आहे, तर पहा, डायरेक्ट कशा पद्धतीने ह्याच्यावरती टक्स घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ती सांगते, बरोबर. हे दोन्हीचं काय करायचं आहे, आपली मिडल पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे, बरोबर. ह्याचा आणि ह्याचा काय करायचा आहे, मिडल पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी काढून दाखवते, बरोबर. ह्याचा आणि ह्याचा मिडल पॉईंट एवढा आला आहे आणि इथून इथं खाली काय करायचं आहे, 1.5 इंचचा आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, बरोबर. 1.5 इंचचा पॉईंट आपण इथं घ्यायचा. पहा, अशा पद्धतीने आता आपली साईज कशी आहे त्याच्यानुसार हा इथून इकडे आणि इथून इकडे आपण माप टाकत असतो, बरोबर. आपली 32 साईजची कटोरी आहे, बरोबर ना. 32 साईजची कटोरी आहे, ज्याने म्हणजेच आपली साईज छोटी आहे, बरोबर. मग इथून इथं आपण किती पॉईंट टाकणार आहे, तर इथून इथं आपण बरोबर 1.5 इंच पॉईंट टाकणार आहोत. इथून इकडे 1.5 इंच आणि इथून इकडे 1.5 इंचचा पॉईंट टाकणार आहोत. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने इथून इकडे आणि इथून इकडे बरोबर 1.5 इंचचा आपण पॉईंट घेतला आहे. इथून इकडे किती घ्यायचं, 1.5 इंचाचा बरोबर 1.5 इंचाचा बरोबर पॉईंट घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, इथून इकडे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 2 रेषा म्हणजे 1.5 इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे पुढे आपल्याला सरकून घ्यायचा आहे, बरोबर. हे पॉईंट तर समजले, हे सर्व पूर्ण पॉईंट आपण जॉईन करून घेऊया. त्याच्यानंतर हा पार्ट आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, अगोदर हे पॉईंट काय करायचे आहेत, घेतलेले आपण बरोबर जॉईन करून घ्यायचे आहे. तर पहा, बरोबर आपल्याला स्केलने काय करायचं आहे, हे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हा पण पॉईंट काय करायचा आहे, आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे, बरोबर. हे घेतले जॉईन करून. आता काय करायचं आहे, हा पार्ट आपला राहिला आहे, हा पार्ट कशा पद्धतीने परफेक्ट शेपने द्यायचा आहे ते पहा. तुम्ही जर बिगनर असाल तर इथं तुमचं कन्फ्यूज होणार. इथला शेप देताना तुम्हाला काय होतं की लहान मोठा चपटा वगैरे येतो, बरोबर. हे प्रॉब्लेम सगळ्यांना सर्रास येतात. ठीक आहे, जे नवीन शिकत आहात, बिगनर्स आहात, तर त्याच्यासाठी खास ट्रिक सांगते, बरोबर. ह्याचे काय करायचे आहेत, पार्ट करायचे आहेत. किती, 1 2 3 डॉट द्यायचे आहेत आणि ह्याचे बरोबर 1 2 3 4 अशा पद्धतीने सेम 4 पार्ट आपल्याला काढून घ्यायचे असतात. इथून इथे आपण मग किती घेतला, 1.5 इंच. नेहमी प्रत्येक साईडसाठी इथून इकडे 1.5 इंच घेत असतो, बरोबर. मग 1.5 इंच इथून इथे सुद्धा 1.5 इंच घ्यायचा असतो साधारणतः. आणि इथून इथं किती घ्यायचा असतो, अर्धा इंच घ्यायचा असतो. आणि इथून इथं 1.5 इंच आणि इथून इथं तर 1.5 इंचच आहे आणि इथून इथे एक असला तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे, चला तर मग आपण हे काय करूया, पॉईंट व्यवस्थित पद्धतीने जॉईन करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने काय करायचं आहे, हे पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचे आहे. पहा, अशा पद्धतीने परफेक्ट अशा पद्धतीने आपला कटोरीचा शेप आपला आलेला आहे. ठीक आहे, आता हा आपण कटोरी काय करायची आहे, आपण कट करून घ्यायची आहे. कटोरी कट करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने आपण कटोरी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे. ठीक आहे,
पहा अशा पद्धतीने संपूर्ण कटिंग आपली 32 साईजची कटोरी ब्लाउजची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे. आता ही कच्ची कटोरी आहे, ही कटोरी काय करायची आहे, कटोरी पूर्णपणे तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिली तर काय हरकत नाही. कारण तुम्ही जर बिगिनर असाल तर ही कटोरी तुमची कटिंगमध्ये घेतली जाते, वाढवलेली कटोरी तशीच राहते आणि नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे ही कटोरी लगेच तुम्ही काय करायचं आहे, डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपली कटिंग झाली आहे. आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण पुढे भरपूर इंटरेस्टिंग आपण सर्व काही शिकणार आहोत. ठीक आहे. सर्व कोर्स आपण घेणार आहोत, त्याच्यामुळे काळजी करू नका. नंतर आरी वर्कचे कोर्स सुद्धा आपण घेणार आहोत ह्याच्यानंतर. ठीक आहे. त्याचबरोबर रांगोळी डिझाईन